किंवा 22 हा, म्हणजे साधारणतः अजून 1 महिना आहे. 20 ते 25 दिवस आहे साधारणतः. तर त्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मराठीचं काय-काय झालेलं आहे तुम्हाला, कारण इतिहास बहुतेक नसेल विषय, बरोबर? का आहे स्कॉलरशिपला? नाहीये सर. इतिहास विषय बहुतेक नसावा, कारण इतिहास नाहीये. बाकीचं जे आहे तर तुम्हाला मराठी व्याकरण जे आहे ते आहे, बरोबर? ते आपलं काही झालेलं आहे, काही नाही. तर आपल्याला जसे क्लास मिळतील त्यामध्ये आपण घेऊया. तुम्हाला जो एखादा घटक अवघड वाटेल, तर तो तुम्ही नक्की सांगा, की जेणेकरून आपल्याला जो आहे तो घेता येईल. की ज्या घटकावर तुम्हाला जास्त जरा अवघड वाटतोय तो घटक घेतला पाहिजे. त्यामध्ये तुमचे मार्क्स जाऊ शकतात. कारण प्रश्नपत्रिका आता गेल्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. आणि त्यामधून सुद्धा तुम्हाला जे आहेत तर बरेच प्रश्न जे आहेत साधारणतः तुम्हाला त्या घटकावर कोणकोणत्या घटकावर आहे तर ते लक्षात येईल. आणि आता चाचणी परीक्षा काहींची झालेली असेल, काहींची होणार असेल, बरोबर? तर आपण मागच्या वेळेस इतिहासाचा जो हां, इतिहासाचा पाठ जो आहे तो अभ्यासलेला आहे. आता त्यापुढेच तुमच्या बऱ्याच जणांचे, आता मी अगोदर प्रार्थनेच्या अगोदर काही जण आता उशिरा जॉईन झालेले असतील. तर आपण जो आहे तो नवीन पाठ जो आहे तो अभ्यासणार आहे. तुमच्या शाळेमध्ये साधारणतः 9 ते 10वा पाठ साधारणतः झालेला असेल. झालाय सर्वांचा का कोणाचा नाही झालेला 10वा? झालेला आहे सर. झालेला हां. आहे सर. मग त्या जे आहे तर त्या पुढचा आपण पाठ जो आहे तो आज अभ्यासणार आहोत. काय आहे त्या पाठाचं नाव? समतेचा लढा. समतेचा लढा. कशाला म्हटलं आता समता? समतेचा लढा काय आहे बरं? समता म्हणजे काय? सर मी सांगू अनुष्का? हो. सर समतेचा लढा म्हणजे समाजात सर्व व्यक्तींना समान संधी, न्याय आणि हक्क मिळावेत म्हणून दिलेला लढा आहे असं म्हणतात. दिलेला लढा आहे असे म्हणतात. बरं, लढा म्हणजे काय? म्हणजे न्याय देण्यासाठी लढतो आपण. न्याय देण्यासाठी आपण लढतो. बर, अजून कोण सांगतंय? अजून कोण सांगतंय? समतेचा लढा अजून कोण सांगतंय? काय समता म्हणजे काय? सर्व जाती, धर्म, पंथ आपण म्हणतो की सर्वांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, बरोबर? तर राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक विषमता, आर्थिक शोषण, जाती व्यवस्था विरुद्ध भारतात समतेची चळवळ उभी राहिलेली आहे. आणि त्यामध्ये शेतकरी, कामगार, स्त्रिया आणि दलितांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्वाचे योगदान जे आहे ते दिलेले आहेत. मग त्या सर्व स्तरातील, सर्व जाती धर्मातील लोक जे आहेत या समतेच्या लढ्यामध्ये राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक विषमता, आर्थिक शोषण. सामाजिक विषमता म्हणजे आपण म्हणतो गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत होत चाललाय, मध्यमवर्गीय मध्यम जागेवरच आहे. आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की मोठमोठ्या प्रमाणात जे आहे ते आर्थिक शोषण होतं. महागाई आहे, जास्त वाजवी दरामध्ये जे आहे तर काय केलं जातं, किमती वाढलेल्या आहेत आपण पाहतो. जाती विरुद्ध जाती आपण पाहतो की बऱ्याच वेळा जाती दंगली वगैरे जे आहेत त्या होत असतात. अशी जी आहे तर भारतात समतेची ही चळवळ उभी राहिलेली आहे. मग ते इंग्रजांच्या काळापासून, स्वातंत्र्य लढ्याच्या अगोदर काळापासून या गोष्टी आहेत तर इंग्रजांच्या काळामध्ये पण होत्या. मग त्यामध्ये कोणकोणते या समतेच्या लढ्यामध्ये कोण कोण आहे? शेतकरी आहे, कामगार आहे, स्त्रिया आहे, दलित वर्ग आहे. या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये या सर्वांचं योगदान जे आहे ते महत्वाचं मानलं जातं. मग पाहूया आपण समतेचा लढा काय आहे हा. आता यामध्ये शेतकऱ्यांचे संघटित प्रतिकार साधारणतः जे आहे ते अशा प्रकारे एक म्हणू शकतो आपण त्यांना. विविध प्रकारचे सुधारक
हे जे आहे ते होऊन गेलेले आहेत. मग यामध्ये जे आहे आपण पाहतो की शेतकरी चळवळ मग कोणकोणत्या ज्या चळवळी ज्या आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ लागले होते. मग शिवाजी महाराजांच्या काळात मध्ये पण पाहतो आपण की कशा प्रकारे संभाजी महाराजांच्या काळात जमीनदार वतनदारी पद्धत. तर हे सगळं झाल्यानंतर ब्रिटिश गेल्यानंतर स्वातंत्र्य चळवळ किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जमीनदार सावकार वर्ग हे मोठ्या प्रमाणात होते. यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत होतं. मग सुरुवातीला भारत आपलं स्वातंत्र्य होण्या अगोदर ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश सरकार काय करायचं, मग हे जमीनदार वर्ग आहे सावकार वर्ग आहे यांना काय करायचं, संरक्षण द्यायचं. आणि हे जमीनदार आपण म्हणतो की जहागीरदार सावकार लोक जे आहेत ते शेतकऱ्यांची पिळवणूक करायची. आणि बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापन करून उठाव तयार केला. आपण पाहतो की एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल, खूप अन्याय अत्याचार होत असेल, तर त्यामध्ये एक संघटना जी आहे ती पुढे येते आणि त्याचा जो आहे तो आवाज उठवण्याचं काम जे आहे ते करत असतात. दीनबंधू मित्र या नीळ दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हालाकीची स्थिती सर्व समाजात नजरेसमोर आणली. आता आपण पाहतो की सोशल मीडिया आहे. त्यानंतर आपण पाहतो की आता स्थानिक म्हणजे खेड्या गावातली जरी काही गोष्ट असेल तर आपण मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सरकारपर्यंत वरती केंद्र सरकारपर्यंत आपण पोहोचू शकतो. पण सुरुवातीला असं काही नव्हतं. तर काय असायची, वर्तमानपत्र असायची, नाटकं असायची, त्यानंतर रेडिओ असायची. या माध्यमातून जो आहे तो लोकांना प्रचार केला जायचा. मग यामध्ये जे दीनबंधू मित्र जे आहेत ते यांनी नील दर्पण नावाचे नीळ दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक जे शेतकरी होते, निळीचं उत्पादन घेणार त्या काळामध्ये बंगालमध्ये, तर यांची जी परिस्थिती आहे, जसे की आपण आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे हालाकीची, तर ही वस्तुस्थिती आपण विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये पाहतो, नाटकांमध्ये पाहतो, वर्तमानपत्र असतील, युट्यूब चॅनल असतील. तर या माध्यमातून जे आहे ते शेतकऱ्यांची व्यथा मांडली जाते. आजही आपण पाहतो की कशा प्रकारे आहे. आणि मग कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. विविध प्रकारचे अन्याय अत्याचार शेतकऱ्यांवर जे आहेत ते होत आहेत. कारण पाहतो आपण की महागाई वाढत चालली आहे. की काय, वीज बिल आहे, लाईट आहे, आपण म्हणतो की वीज असेल, पाणी असेल, त्यानंतर खते असेल, औषध असेल, हे महागत चालले आहे. पण शेतकऱ्याच्या मालाला जे आहे ते योग्य तो एका प्रकारचा मोबदला मात्र मिळत नाही. आणि म्हणून या नीळ उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे ते दिनवत नील दर्पण या नाटकामधून ज्या एक चित्रण जे आहे ते समाजासमोर जे आहे ते आणण्यात आलेलं आहे. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अन्यायाविरुद्ध मोठा उठाव केला आणि त्यामध्ये बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. कोणती सभा स्थापन केली? कोणती सभा स्थापन करण्यात आली अनुष्का? किसान सभा. हा, बंगालमध्ये इथे जी आहे तर त्यामध्ये 1975 साली उठावापासून केरळमधील मापेल शेतकऱ्यांच्या प्रतिकारापर्यंत अनेक संघर्ष मोठ्या प्रमाणात जे आहेत ते झाले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग 1936 मध्ये प्राध्यापक NG रंगा यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभा जी आहे ती स्थापन करण्यात आली. तुमच्याकडे वही पेन असेल तर साधारणतः शेतकरी चळवळ, त्यामधले शेतकरी चळवळीतील महत्वाचे जे नावं आहेत, कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्यात, तर याविषयीची माहिती साधारणतः तुम्ही लिहायची आहेत की जेणेकरून तुमचं टाचन पण होईल आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक सोपा तुमच्या स्वतःची माहिती जी आहे ती तुम्हाला मिळेल. पुढे पाहूया. आणि मग अशा विविध प्रकारचे शेतकरी संघटना, मग या शेतकरी संघटनेमधून केरळमधील मापेला शेतकऱ्यांचा मोठा उठाव आणि तो उठाव जो आहे तो ब्रिटिशांनी चिरडून टाकला. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती या सभेचे अध्यक्ष होते. आणि या सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा आपण पाहतो की दीड वर्षापूर्वी पंजाब, हरियाणा इथले शेतकऱ्यांनी मोठा उठाव केलेला होता. जवळपास 1 वर्षभर आंदोलन त्यांचं जे आहे ते चाललं होतं. आणि
हायवेवरच त्यांचं आंदोलन जे आहे ते रोखण्यात आलं होतं आणि मग मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलीस बळाचा, आर्मी बळाचा वापर करून ते आंदोलन जे आहे ते मोडीत काढण्यात आलेलं होतं. आपण सद्यस्थिती 21व्या शतकामध्ये पण पाहतो. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले आणि या अधिवेशनात हजारो शेतकरी उपस्थित होते. 1938 साली पूर्व खानदेशातील अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. आपण पाहतो की 4-5 महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नद्यांनी जे आहे ती वावराची वावर आपण पाहतो की माती सगट सगळे पिकासकट जे आहेत मग त्यामध्ये गुरं ढोरं जी आहेत ती सगळी वाहून गेलेली होती. तर अशा प्रकारची अतिवृष्टी 1938 साली झाली होती. शेतकऱ्यांची स्थिती जी आहे ती हलाखीची आणि शेत झाली. त्यामुळे शेतसारा माफ करावा, कर्ज आपण म्हणतो की कर्ज माफ करावे यासाठी आजही मोठ्या प्रमाणात आंदोलनं मागणी जी आहे ती होताना दिसते. आता यामध्ये जे आहे ते साने गुरुजी यांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या, मिरवणुका काढल्या, कलेक्टर कचेरीवर, तहसील कार्यालयावर जे आहेत मोठमोठे मोर्चे काढण्यात आले आणि 1942च्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने जे आहे ते सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जे साने गुरुजी आहे ते 1938 मध्ये पूर्व खानदेशात शेतसारा माफीसाठी त्यांनी जे आहे ते काय केलं होतं, कामगार एकजूट जी आहे ती बांधलेली होती. पुढचा जर तुम्ही घटनाक्रम लिहिला साधारणतः साने गुरुजी 1938 ते यांनी शेतसारा माफीसाठी जे आहे ते मोर्चे आंदोलन जे आहे ते केलेलं होतं. फैजपूर अधिवेशन 1938 मध्ये ग्रामीण भागात राष्ट्रीय सभेचे जे आहे ते अधिवेशन भरण्यात आलेलं होतं. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कोठे भरण्यात आलं? फैजपूर. 1942 चे योगदान जे आहे ते क्रांती पर्वात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जे आहे ते ज्यामध्ये सामील झालेले होते. कुणी लिहितंय का? अनुष्का, मानसी? हो सर, 1 मिनिट थांबा. घटनाक्रम जो आहे तो लिहायचा आहे. यावर आपल्याला चलचित्र फिट आहे का मी एकदा चेक करतो. जर असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित समजेल. याची जी सुरुवात आहे आपण प्रस्तावना वगैरे तुम्हाला मी दाखवतो. झालंय का तुमचं? येस सर. येस सर, झालं सर. इयत्ता 8वी, विषय इतिहास, धडा 11वा, समतेचा लढा. प्रस्तावना. मुलांनो, आतापर्यंत भारतातील क्रांतिकारकांनी, नेत्यांनी, सामान्य जनतेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कशा प्रकारे लढे दिले याची माहिती आपण घेतली. भारतीयांनी राजकीय स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आधुनिक भारताच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण होता. हा लढा फक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा नव्हता, तर तो मानव जातीच्या संपूर्ण मुक्तीच्या व्यापक कुणाचं तरी तत्त्वज्ञानावर माईक ऑन आधारलेला आहे, होता. बंद करा. त्यामुळे या राजकीय लढ्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या अनेक गोष्टींनाही विरोध होऊ लागला. मानवाच्या विकासासाठी जसे राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, तसेच समताही खूप महत्त्वाची आहे, हे तत्व लोकांना पटू लागले. आपल्याला माहित आहेच की स्वातंत्र्यपूर्व भारताची समाज व्यवस्था ही जाती व्यवस्थेवर अवलंबून होती. तसेच स्त्रियांना हीनतेची वागणूक दिली जात असे. शेतकरी, कामगार यांचे सर्व प्रकारचे शोषण समाजातील उच्च वर्गाकडून केले जात असे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार,
स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. त्याचे भान ठेवल्याशिवाय आजच्या आधुनिक भारताची जडणघडण कशी झाली हे समजू शकणार नाही. म्हणून मुलांनो, आज आपण या पाठात अशा काही चळवळींचा अभ्यास करणार आहोत. शेतकरी चळवळ. आर्थिक दृष्टीने पाहता ब्रिटिशकालीन भारतात गरीब व श्रीमंत यांच्यामध्ये मोठी दरी होती. सावकार, जमीनदार हा शोषण करणाऱ्या लोकांचा एक वर्ग होता, तर शोषण होणाऱ्या शेतकऱ्यांचा दुसरा वर्ग होता. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असे. ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठातील जमीन महसूल विषयक धोरणातून ते आपल्याला दिसून आले आहे. शेतकऱ्यांचे शोषण करणारे जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे. त्यामुळे ते शेतकऱ्यावर अन्याय करीत असत. काही वेळा शेतकऱ्यांनी असे अन्याय सहन केले, तर अनेक वेळा त्यांनी अन्यायाविरुद्ध उठाव केले. बंगाल प्रांतातील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटनेची स्थापना करून उठाव केले. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणून दिली. सरकारला निळीतून खूप फायदा मिळत होता. तेही नीळ शेतकऱ्यांकडून अतिशय कमी किमतीत विकत घेत असत. म्हणून शेतकऱ्यांनी निळीचे उत्पादन न घेण्याचे ठरविले. पण नीळ उत्पादन घेण्यासाठी ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत असे. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचारांविरुद्ध मोठा उठाव केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. तर दक्षिणेकडे केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. हा उठाव ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. 1936 साली प्रा.एन.जी. रंगा यांनी पुढाकार घेऊन अखिल भारतीय किसान सभा या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. तो ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचावा व त्यातून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावेत हा त्यामागील हेतू होता. 1936 साली महाराष्ट्रातील फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले होते. या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित राहिले होते. स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते. 1938 साली महाराष्ट्रातील पूर्व खानदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली बुडाली. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. शेतकऱ्यांची पिकेच बुडाल्यामुळे ते शेतसारा कोठून भरणार? त्यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला साने गुरुजी धावून आले. शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. इंग्रजांच्या जुलूम जबरदस्ती अन्यायाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी 1942च्या क्रांती पर्वात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक म्हणजे साने गुरुजी होत. साने गुरुजी हे अतिशय संवेदनशील होते. अशा संवेदनशील व्यक्तीस आपल्या आसपासचे कामगार, शेतकरी, दलित यांचे होणारे शोषण कसे सहन होणार होते? त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याचा व लढा देण्याचा प्रयत्न साने गुरुजींनी केला. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. साने गुरुजी अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल होय. या मंदिरात दलितांना प्रवेश दिला जात नसे. हे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे, त्यांना मंदिरात प्रवेश करता यावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते.
सुंदर असं की साने गुरुजींचं योगदान या समतेच्या लढ्यामध्ये जे आहे ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये किती महत्वाचं आहे तर या द्वारे जो आहे तो तुम्हाला समजला असेल की कशा प्रकारे जो आहे तो शेतकऱ्यांचा लढा असेल विविध प्रकारचे प्रश्न असतील जे आहेत तर त्यामध्ये जे शेतकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये साने गुरुजींचा जो आहे तो नावोल्लेख केला जातो. तुम्ही जर शाळेच्या ग्रंथालयामध्ये जर श्यामची आई पुस्तकं असेल तर जरूर एकदा जे आहे तर त्याचं वाचन करा. खूप काही त्या पुस्तकातून तुम्हाला शिकण्यासारखं आहे. तुम्हाला जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींचा बऱ्याच गोष्टींसाठी जे आहेत ते या पुस्तकातून तुम्हाला खूप सारा सार सारी शिकवण तुम्हाला या पुस्तकातून मिळणार आहे. त्यामुळे नक्की जरूर एकदा जे आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेत जे आहेत तुम्ही साधारणतः या 1-2 वर्षात तर तुम्ही जे आहे ते नक्कीच वाचन करायला हवं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असेल की तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर जर तुमची परीक्षा झाल्यानंतर नक्की हे पुस्तक जे आहे तर हे करा किंवा जरी तुमच्या शाळेतून जर असेलच असं नाही की प्रत्येक शाळेमध्ये जे आहे ते हे पुस्तक उपलब्ध असेल किंवा त्याची किंमत पण जास्त नसेल. साधारणतः 100 रुपयाच्या आतमध्येच या पुस्तकाची किंमत पण आहे. पण जरूर एकदा जे आहे ते त्याचं वाचन करावं. हा अनुष्का काही प्रश्न आहे? नाही सर, आमची ना साने गुरुजीवर परीक्षा आत्ताच झाली होती. आमची सुद्धा झाली होती बरेच सुद्धा. तर हे हो सर, पुस्तक जे आहे ते सुद्धा झाली. जरूर तुम्ही एकदा जे आहे ते त्याचं वाचन जे आहे ते करा. खूप काही शिकण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे साने गुरुजींचा सहभाग या लढ्यामध्ये जे आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. कामगार चळवळीची उभारणी, मग आता पुढे कामगार संघटना जी आहेत, मग गिरणी कामगार संघटना आपण पाहतो विविध प्रकारच्या कंपन्या वगैरे आहेत तर त्यामध्ये युनियन असते. त्यामध्ये 1890 साली नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे, नोटबुकमध्ये लिहून घ्या. ही कामगार चळवळीची जी असोसिएशन आहे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना जी आहे ती रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी त्यांनी जे आहे तो लढा दिलेला होता. आणि 1890 साली त्यांनी जे आहे ते एक असोसिएशन संघटना जी आहे ती स्थापन केली होती. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आय टक ची जी स्थापना आहे लाला लजपत राय हे त्याचे अध्यक्ष जे आहेत ते होते. त्यानंतर 1928 मुंबईतील गिरणी कामगारांनी 6 महिने संप केला आणि त्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे यांनी जे आहे ते त्यांचं नेतृत्व जे आहे ते होतं. तर तुम्हाला घटनाक्रम किंवा हे जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते माहिती असावे. लिहिताना बाकीचे म्यूट केलेलं आहे ना ओकेच. येस सर. येस सर. येस सर. चला पुढे. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे. तुम्हाला टिपा द्यायला जरी विचारला तर साधारणतः हे तुम्हाला हे महत्वाचे जे आहे ते आले पाहिजे. पुण्यातील कनेरसर या गावातील जे आहे ते त्यांचं मूळ गाव आहे. पुणे जिल्हा हा त्यांचा मूळ जिल्हा. 1990 मध्ये त्यांनी पहिली संघटित कामगार संघटना स्थापन केली. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते. जी महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक समाजाची जी शाखा होती तर त्यामध्ये त्यांच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष. त्यानंतर 10 जून 1990 पासून साप्ताहिक सुट्टी मिळवली. म्हणजे रविवारची जी सुट्टी आहे गिरणी कामगारांना असेल किंवा कंपन्यांमध्ये जे कर्मचारी आहेत कामगार आहेत तर त्यांना सुट्टी मिळवून देण्याचं काम जे आहे ते यांनी केलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडे. पुढे समाजवादी विचारांचा उदय, समाजवादी चळवळ. 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष याची स्थापना आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण व डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वामध्ये आहे साधारणतः 1934 मध्ये झालेले आहे. त्यानंतर 1925 मध्ये साम्यवादी पक्ष जी आहे
तर याची स्थापना झालेली आहे. कोणकोणते पक्ष स्थापन झाले, केव्हा झाले, त्यामध्ये कोणाचे योगदान आहे, तर याविषयीची माहिती तुम्हाला असायला हवी. कामगार आणि शेतकऱ्यांचा लढाऊ संघटना जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत. मिरत कट खटला. आता मिरत कट खटल्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद यांनी ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट जो आहे तो करण्यात आला होता, म्हणून त्यालाच मिरत कट असं जे आहे ते म्हटलं जातं. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जे आहेत ती शिक्षा त्यांना करण्यात आलेली आहे. म्हणून हा खटला मिरत या ठिकाणी चालवण्यात आला आणि म्हणून त्याला नाव देण्यात आलं मिरत कट खटला असे म्हटले जाते. आणि मिरत खटल्यानंतर कामगार चळवळीवरील साम्यवादाचा प्रभाव हा एक प्रकारे कायमस्वरूपी राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर इत्यादींना त्यामध्ये जे आहे ते या 1945 साली साम्यवादी पक्षाची जी स्थापना झाली आणि कामगारांच्या व शेतकऱ्यांचा लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले आणि सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला आणि हे सरकारने ही चळवळ चिरडण्यासाठी या लोकांना जे आहे ते पकडण्यात आले आणि त्यांच्यावर जो आहे तो काय केला की ब्रिटिश राज्य उलटून टाकण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आणि ती वेगवेगळ्या प्रकारची त्यांना शिक्षा करण्यात आली आणि म्हणून मिरत या ठिकाणी हा खटला चालवण्यात आला कोर्टामध्ये. म्हणून हा मिरत कट खटला हा साधारणतः टिपा द्यायला हा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आता स्त्रीवादी चळवळ किंवा स्त्रियांची चळवळ, मग स्त्रियांच्या चळवळीमध्ये जे आहे ते कोणकोणत्या स्त्रिया जे आहे ते महिला होत्या. स्त्रियांची स्वतंत्र संघटना कोणती होती, मग पंडिता रमाबाई असेल, रुक्माबाई सावे असेल, रमाबाई रानडे असतील, ती या विविध प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं योगदान जे आहे तर भारतीय समाज व्यवस्थेत एक प्रकारे स्त्रियांना जे आहे ते दुय्यम प्रकारची वागणूक दिली जाते. सुरुवातीला स्त्रियांना आपण पाहतो की सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जे आहे ते त्यांचं योगदान मोठं आहे आणि यामध्ये असं स्वातंत्र्य लढ्यानंतर बऱ्याच अशा स्त्रिया आहे की त्यांनी त्यांचं योगदान जे आहे ते समाजाची जडणघडण होण्यासाठी, समाजाचा विकास होण्यासाठी विविध प्रकारच्या चालीरीती, रूढी, परंपरा ज्या आहेत तर या मोडण्यासाठी जे आहे ते त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना जे आहे ते दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर विविध प्रकारचे अन्याय, म्हणजे स्त्रीने जे आहे ते फक्त चूल आणि मूल हेच पाहावं, तिने कुठल्याही प्रकारचे जे आहेत जे आहेत पुनर्विवाह नाही करू नये, शिक्षण नाही घ्यावं, तर विविध प्रकारचे जे आहेत त्यांच्यावर या चालीरीती होत्या. परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली आणि स्त्री विषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्यामध्ये स्वतंत्र संघटना ही स्थापन झाली आणि त्यामध्ये पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली आर्य महिला समाज, पंडिता रमाबाईंची कोणती ही आहे आर्य महिला समाज आणि शारदा सदन, हे तुम्हाला माहिती असावं. आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संघटनेची आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भारतीय महिला परिषद 1904 त्यामध्ये त्या होत्या. त्यानंतर वारसा हक्क आणि मानवाचा हक्क जो आहे तर हे त्यांचे जे आहेत आपण पाहतो की विचार पहा. रमाबाई रानडे यांनी शारदा सदन आणि सेवा सदन आर्य महिला समाजाची स्थापना, रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था त्यांचे उदाहरण आहे. मग यामध्ये भारत महिला परिषद 1904, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1927 या संस्थांचाही जे आहे तो यांचा या स्थापन केले आणि यांचं कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेले एक प्रकारचं आहे. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांवर या संघटनेच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. हे खूप महत्वाचं आहे. कुणी लिहिलेलं असेल तर साधारणतः ही पॉइंट लिहून घ्या. रमाबाई नंतर जे आहेत जनार्दन सावे, पुढचं जे आहे ते कोणत्या महिला आहे, रुक्माबाई सावे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आणि आरोग्य व्याख्यानमाला जी आहे ते एक प्रकारच्या त्या चालवायच्या. त्या वैद्यकीय डॉक्टर होत्या आणि तसे राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना जी आहे ती केलेली आहे. 20व्या शतकातील सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग कशा प्रकारे वाढू लागलेला आहे. राष्ट्रीय चळवळीत
एक प्रकारची क्रांतिकार्य स्त्रियांचा मोलाचा सहभाग कसा आहे? 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये जे आहेत, तर स्त्रियांचा समावेश भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समानतेचे तत्व पणे एक प्रकारे नमूद करण्यात जे आहे ते आलेले आहेत. म्हणजे त्यांना जागरूक करण्यासाठी, की संविधानामध्ये स्त्रियांना कुठल्या प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तर या सर्वाची जी जागृती त्यांनी जी आहे ती करून दिलेली आपल्याला पाहायला मिळतो. स्त्रियांच्या हक्कासाठी जे आहेत, तर यांचं योगदान सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. समजलंय? घेतले येस का? महत्त्वाचे पॉइंट्स लिहून घेतले का मानसी, अनुष्का? सर येस सर. यावर सुद्धा एक तुम्हाला साधारणतः छोटासा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळेल. बघूया आपण दुसरा पार्ट. कामगार संघटन. मुलांनो, आपल्याला माहित आहे की भारतात खऱ्या अर्थाने उद्योगांची सुरुवात 1853 मध्ये मुंबईतील कापड गिरणीने झाली. त्यानंतर रिश्रा येथे तागाची गिरणी 1855 मध्ये सुरू झाली. 1907 साली जमशेदपूरचा पोलाद कारखाना सुरू झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात भारतात नव्हता. तरीही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी या काळात अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. शशीपत बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांच्या स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. लोखंडे यांचे कामगार-विषयक कार्य एवढे महत्त्वाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. कामगार चळवळीचे अग्रदूत नारायण लोखंडे यांचा जन्म 1848 मध्ये ठाणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर हे होते. त्यांनी कामगारांच्या हितासाठी 1890 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली गिरणी कामगार संघटना स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा लोखंडे यांनी मुंबईतील परळ येथे घेतली. त्यांनी दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न, दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. 24 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर कामगारांची मोठी सभा झाली. नारायण लोखंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. प्लेगच्या आजाराने 1897 मध्ये श्री नारायण लोखंडे यांचे निधन झाले. याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या वाईट अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर म्हणजेच GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाचीही वाढ झाली. त्यामुळे संपूर्ण देशातील कामगारांसाठी एखादी संघटना असणे गरजेचे वाटू लागले. या गरजेतूनच 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक या कामगारांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली. ना. म. जोशी यांचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता. लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
कामगारांनी स्वातंत्र्य लढ्याच्या राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती व संख्या पाहून सरकार अस्वस्थ होऊ लागले. अशा कामगार चळवळी दडपून टाकण्यासाठी सरकार वेगवेगळे कायदे करू लागले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयीची थोडक्यात माहिती जी आहे ती त्यांनी या व्हिडिओद्वारे जी आहे ती दिलेली आहे. पुढचा जो महत्वाचा जो घटक आहे समाजवादी चळवळ, त्यावर पण आहे आपण, कारण आपण स्त्रीवादी चळवळीपर्यंत आलेलो आहोत, तर तो एक घेऊया की जे आपण पॉइंट्स घेतलेत पण तुम्हाला चित्रफित द्वारे पण जे आहेत ते व्यवस्थित समजावं, त्यामधून नवीन गोष्टी तुमच्या समाजवादी चळवळ चांगल्या लक्षात राहावे यासाठी. सामान्य लोकांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे. त्यांना देशातून हाकलून लावणे गरजेचे आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. तसेच भारतीय समाज रचना ही गरिबांवर अन्याय करणारी आहे. या समाजाची आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर फेररचना झाली पाहिजे याची जाणीव त्यांना होऊ लागली. या जाणीवेतूनच समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. राष्ट्रीय सभेत समाजवादी विचारसरणीचा तरुण वर्ग होता. त्यातील काही तरुणांनी नाशिकमध्ये तुरुंगात असताना राष्ट्रीय सभेअंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942च्या छोडो भारत या आंदोलनात समाजवादी विचारसरणीचे तरुण पुढे होते. समाजवादी विचारसरणीच्या तरुणांमुळे भारतीयांना साम्यवाद व साम्यवादी विचारसरणी मांडणारे कार्ल मार्क्स यांचा परिचय होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्येच कार्ल मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर जगाप्रमाणेच भारतातही साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. भारतीयांनाही साम्यवादी विचारसरणी पटू लागली. मानवेंद्रनाथ रॉय या भारतीय तरुणाचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 1925 मध्ये भारतात स्वतंत्र साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. ब्रिटिश सरकारच्या शोषण व अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी विचारसरणीच्या तरुणांनी केले. त्यामुळे सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. या चळवळीला वेळीच रोखले नाही तर पुढे आपल्यासाठी ती डोकेदुखी होण्याची शक्यता आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागल्याने सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. या सर्वांनी ब्रिटिश राजवट उलटून टाकण्यासाठी कट रचला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला व त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या. हा खटला मीरत येथे चालवण्यात आला म्हणून त्याला मीरत कट खटला असे म्हटले जाते. या खटल्यानंतरही जरी साम्यवादी तरुणांना व कार्यकर्त्यांना शिक्षा झाली असली तरी या खटल्याने नंतरही कामगार चळवळीवर साम्यवाद्यांचा प्रभाव कायम राहिला. तर मिरत कट विषयीची माहिती तुम्ही जी आहे ती अभ्यासलेली आहेत. आतापर्यंत जे महत्वाचे जे मुद्दे आपण पाहिलेले आहेत तर त्याच्याविषयीचा आपण थोडासा परत एकदा रिवाइज करूया आणि इथे आपल्याला थांबता येईल का. पूर्ण आपला पाठ जो आहे तो होणार नाही कारण अजूनही भरपूर मोठा जो आहे तो पाठ आहे. तर याला आपल्याला अजून एक तास जो आहे तो लागेल पूर्ण.
आपण जे आहे तर समाजवादी चळवळीचा विषयीची जी माहिती जी आहे ती आपण पाहत होतो. मिरज कट हा मिरज कट जो आहे की ज्यामध्ये ब्रिटिशांना वाटू लागलं की जे आहे तर मोठ्या प्रमाणात आपल्या विषयीची जी आहे आपल्या विरोधात संघटना ज्या आहेत त्या लोक जे आहेत ते काय होऊ शकतात, आक्रमक होऊ शकतात आणि आपल्याला धोका पोहोचू शकतो. आणि म्हणून त्यांनी जो आहे तो केलेला आहे की ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कथाचा आरोप. आणि त्यामध्ये अमृत डांगे असेल, मुझफ्फर असेल, अहमद यांना जे आहेत तो खटला मिरज कट हा खूप जे आहे तो तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा परीक्षा वगैरे तुम्ही दिलं तर त्याला हा प्रश्न विचारला जातो. समाजवादी पक्षाची स्थापना 1934 याविषयीची माहिती तुम्हाला असायला हवी. त्यानंतर कामगार चळवळीची जनक कोणाला म्हटलं जातं हा प्रश्न जो आहे तो साधारणतः तुम्हाला याच्यामध्ये पण विचारला जातो. जनरल नॉलेज मध्ये आपण जर पाहिलं तर स्कॉलरशिपला पण हा प्रश्न येतो. नारायण मेघाजी लोखंडे, मुळगाव कन्हेरसर आहे, पुणे जिल्हा. 1990 मध्ये त्यांनी पहिली कामगार संघटना जी आहे ती स्थापन केलेली आहे आणि सत्यशोधक समाजाची जी मुंबई शाखा आहे त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. 10 जून 1990 पासून म्हणजे साप्ताहिक सुट्टी, रविवारची सुट्टी जर कोणामुळे जर मिळायचं तर हे यांनी जे आहे तो त्याचा पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. कामगार चळवळीची उभारणी मग कोणकोणती 1890 असेल त्यांनी कोणती असोसिएशन स्थापन केली. त्यानंतर 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक, लाला लजपत राय हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1928 मध्ये गिरणी कामगारांनी जो आहे तो एक प्रकारचा स्ट्राईक म्हणजे संप केलेला होता. किती महिन्याचा? 6 महिन्याचा. त्याचं नेतृत्व जे आहे ते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की शेतकरी चळवळीचे नेते साने गुरुजी. साने गुरुजींनी विविध प्रकारचे जे आहे ते अधिवेशन असेल शेतकऱ्यांसाठी जे योगदान आहे ते त्यांनी दिलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या चळवळीची संघटित प्रतिकार जे आहे ते कोण होते? प्राध्यापक एन जी रंगा. 1936 साली त्यांनी अखिल भारतीय किसान सभेची जी आहे ती स्थापना केलेली पाहायला मिळतो. असा समतेचा लढा आपण जो आहे तो हा पाठ जो आहे तो आज याचा पहिला भाग जो आहे तो साधारणतः बघितलेला आहे. काही प्रश्न आहे कुणाला? नो सर. हा, तर यावर जो स्वाध्याय आहे तुम्हाला इथे मी आपलं पुस्तक असेल इथे. हा, तर स्वाध्याय क्रमांक मी तुम्हाला स्वाध्याय देतो तो सोडवायचा आहे. त्यावर तुम्हाला काही प्रश्न वाचले तर ते जे आहे ते तुम्ही विचारायचे आहेत पुढच्या तासाला. तुमचा जो प्रश्न आहे आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा, त्यानंतर साने गुरुजींचं कार्य आणि राष्ट्रीय चळवळीत कामगारांनी केले, हे 3 प्रश्न साधारणतः तुम्हाला सोडवायचे आहे वहीत. समजलंय? येस सर. चला थांबूया इथेच आज. सर्वांना शुभरात्र. शुभरात्र सर. शुभरात्र सर. भेटूया पुढच्या तासाला. बाय सर. बाय. सर.